जय श्रीराम जय घोषणाने अवघी दुमदुमले दौंड नगरी. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिर उद्घाटन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमात औचित्य साधून संपूर्ण दौंड शहर व परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जय श्रीराम जय घोषानं सर्व परिसर हा दुमदुमला होता. दौंड शहरातील सर्व मंदिरामध्ये महाभिषेक, विद्युत रोषणाई, महाप्रसाद, चौकांमध्ये लाडू पेढ्यांचं वाटप व दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट दौंड तथा भाजपचे दौंड शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी श्री गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील एकूण 12 शाळांनी सहभाग घेतला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषा करून रामायण साजरं केलं. तर संगीताच्या तालावर लेझिम नृत्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलं. विद्यार्थ्यांबरोबर ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी देखील सहभाग घेतला. तसेच आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन महाराज ट्रस्टचे सभासद व भाजप दौंड शहर पदाधिकारी यांनी मोलाचं सहकार्य केलं. प्रतिनिधी संतोष जाधवसह AV माझा पुणे. जय श्रीराम जय श्रीराम. आज पूर्ण भारताचंच नव्हे तर जगातील सर्वांचं लक्ष असलेलं रामलल्ला प्रतिष्ठानचं आपल्या अयोध्यामध्ये आपले सर्वांचे जे 500 वर्षापासून वनवासामध्ये होते ते आज खरा त्यांचा वनवास समाप्त होऊन ते आज आपल्याकडे त्यांच्या जागेवर जिथे जन्म झाला होता त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. ह्या सगळं आपल्या भारतीयांसाठी, हिंदुस्थानी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचाच एक आनंदाचा क्षण आपल्या दौंड शहरामध्ये इथं श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी दौंड शहर यांच्या वतीने एक छोटासा प्रयत्न केला. इथं आम्ही अनेक शाळांना, लहान पोरांच्या शाळांना, उदाहरणार्थ मतिमंद शाळा असो, अनाथ आश्रम असो, इंग्लिश मिडियम असो, सेमी इंग्लिश मिडियम असो, मराठी मिडियम यांना बोलवून आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आणि इथं खूप मोठ्या प्रमाणावर साधारण आम्ही 10,000 लोक इथे येऊन त्याचा लाभ घेतील आणि महाप्रसादाचा लाभ घेतील हीच आमची इच्छा आहे. आणि तसं येऊन लोक घेऊन त्याचा आनंद घेऊन पूर्ण राममय वातावरण आपण बघत असतं, पूर्ण राममय वातावरण होऊन सर्वजण सर्व तन मन धन सर्व लावून अर्पण करून इथं काम करत आहेत. सर्वांना परत एकदा याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम.